सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। काल नागपूरच्या संस्थेने एक विषय मला दिला होता. तो गुरुगीता रिलेटेड होता. गुरुगीता हा स्वाध्याय आहे आणि त्याच्यावर काही प्रश्न पण होते. आणि कधी प्रवचन झाल्यानंतर लक्षात येतं की काही मुद्दे राहिले असावेत. तर मी आणि त्यात माझे काही अत्यंत अभ्यासक असे जे आश्रमातले आहेत त्यांनासुद्धा हा विषय ऐकायचा होता, पण काही कारणाने त्यांना जमलं नाही जॉईन करायला झूमच्या ह्याच्यावर. म्हणून मी हा विषय परत एकदा मांडत आहे. कालचा हिंदीमध्ये झाला आणि आजचा मुद्दाम मराठीत घेते आहे. तर कालचे काही मुद्दे एखाद वेळेस काल कव्हर न झालेले ते आज होतील किंवा आज काही नवे पण सांगितले जाईल. तरी पण हा विषय श्री गुरुगीताच्या संदर्भात आहे. श्री गुरुगीता हा आश्रमातला स्वाध्याय आपल्या तर आहेच आहे, पण अनंत ऋषीमुनींनी, अनंत विद्वानांनी आजच्या काळातल्या आश्रमातले मुख्यसुद्धा अशा अनेक विद्वानांनी याच्यावर आपले विवरण केलं आहे आणि प्रवचनं दिली आहेत. तर हा विषय मी पण इथं मांडू इच्छिते. सुरुवात आपण अशी केली होती काल की ह्या मंत्राचा जन्म कुठे झाला आणि केव्हा झाला. तर त्याचे श्लोक शेवटच्या ह्याच्यात सापडतो आपल्याला. इति श्री स्कंदपुराणी उत्तरखंडे ईश्वर पार्वती संवादे गुरुगीता समाप्त. हा समाप्तीचा श्लोक आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला स्कंदपुराणातला उत्तरखंडामध्ये सापडणारा मंत्र आहे आणि हा ईश्वर आणि ईश्वर पार्वती किंवा शिवपार्वतीच्या संवादाच्या स्वरूपाचा आहे. एवढं आपल्याला ह्या श्लोकातनं कळतं, निष्कर्ष मिळतो. नंतर ते म्हणतात, सुरुवात प्रश्न असा होतो की ओम अस्य श्री गुरुगीता स्तोत्र मंत्रस्य भगवान सदाशिव ऋषी याची दृष्टा कोण आहेत, हु इज द सिअर बिहाइंड इट, यांचा साक्षात्कार कोणाला झाला आहे, कोणी आपली ती समज प्रथम प्रगट केलेली आहे, तर ते सदाशिव ऋषी म्हणजे महादेव आहे. आणि छंद काय, नानाविधानी छंदासी, अनंत छंद त्याच्यात आहेत. आणि विषय काय, हा श्री गुरु गीता परमात्मा, श्री गुरु बरं का, हां, गुरु परमात्मा देवता, श्री गुरु परमात्मा देवता म्हणजे देवता कोणी, हा अशा प्रकारची रचना आली. म्हणजे हे वेदकालीन संस्काराचे आहे. कारण वेदांमध्ये असंच आहे, सुरुवातीला दृष्टा काय सुक्ताच्या खाली लिहिलं जातं, नंतर विषय कोणता आहे आणि छंद कोणता. तर साधारण त्याच ह्याच्यामध्ये असल्यामुळे ह्याचा नक्की वेदांच्यावरचा ह्याच्यावर प्रभाव असू शकेल हे लक्षात येतं. ह्याच्यातले कॅरेक्टर्स, पात्र कोण आहेत, तर महादेव आणि पार्वती आहेत. आता पण त्यांनी काय दिलं आहे, ह्याचं मेन जो एक सुरुवात त्या फार सुंदर आहे. हम बीजम सहशक्तीही क्रोम कीलकम. याच्यात काय सांगायचा प्रयत्न केला आहे, हम बीजम सहशक्तीही, हम सहा हा महादेवाचा मंत्र आहे. हा पूर्ण विश्वामध्ये नैसर्गिकरित्या साधारणपणे तोच अस्तित्वात वायुरूपात आहे. श्वास आत घेताना आपल्याला हम होतो आणि सोडताना सहा होतो. हा वैश्विक ही रचना श्वासाची असल्यामुळे ह्याला परमेश्वराचाच मंत्र मानला जातो. आता काही जण हमला मेल म्हणजे मेल शक्तीचा कल्पना करतात आणि फिमेल सहाला फिमेल, पण हम सहा हा बीज परमेश्वराच्या स्वतःचा महामंत्र असावा. आणि ह्याचं जेव्हा
कीलकम म्हणजे शक्तीशी म्हणजे कुंडलिनीशी जेव्हा संपर्कात येतं तेव्हा मानवाला ज्ञान होतं. पण जेव्हा त्या दोन्ही एक दुसऱ्याशी संबंध राहतो, बीजशक्तीचा म्हणजे हमसहा आणि सोहम अशा दोन प्रकारे जेव्हा त्याचं रचना सुरू होती तेव्हा हळूहळू विश्वनिर्मितीचा खेळ सुरू होतो. तर हा विषय ह्याच्यात आहे. आता आपल्याला पहिला प्रश्न हा कुठे कोणी विचारला तर असं म्हणतात रम्यस्थानी कैलास शिखरे हा प्रथम विषय मांडला गेला आहे. आणि पार्वती मोठ्या नम्रपणाने महादेवाला विचारते की मला दीक्षा गुरुदीक्षा दे, गुरुप्रती ज्ञान दे, गुरुदीक्षा दे. आणि कशाला हवी आहे? केन मार्गेण भोस्वामी देही ब्रह्ममय भवेल. म्हणजे हा माझा देह आहे, हा जीवदेव जो आहे तो ब्रह्ममय कसा बनेल हे ज्ञान तू दे. बोलणारे महादेव पार्वती आहेत आणि बेनिफिशरी मानव आहे, माणसाला ज्ञान होणार आहे. असो, मग आपल्याला ते काय म्हणतात, महादेव फार फार प्रेमाने उत्तर देतात, तू माझ्याच स्वरूपाची आहे. हे आपण केव्हा म्हणतो तू माझ्यासारखी आहे? कारण आपल्या प्रत्येकाचं आपल्यावर खूप प्रेम असतं. दुसऱ्याला आपल्यासारखं म्हणतो ते जेव्हा दुसऱ्यावर प्रेम करतो तेव्हाच म्हणतो तू माझ्यासारखी आहे. म्हणजे तुला मी जसं विचार करतो तशीच तू करते. मला एकदा मी वडिलांच्या बरोबरपासून त्यानं पान आवडायचं म्हणून मी पान खाल्लं त्यांच्याबरोबर. ते मला म्हणले तू माझ्यासारखी आहे गं, तुलाही अभ्यास आवडतो आणि तुलाही पान आवडतं. फॉर मी इट वॉज समथिंग व्हेरी आय फील्ड गुड अबाउट इट. मला छान वाटलं ते. असो, तर तो प्रश्नाला उत्तर ते म्हणतात मम रूपासी देवी त्वं प्रीत्यर्थम वदाम्यहम. लोकोपकार का प्रश्नो, लोककल्याणार्थ तुझा प्रश्न असल्यामुळे मी तुला त्याचं उत्तर देतोय. गुरुवीणा ब्रह्मनान्यत सत्यम सत्यम वरान. गुरुशिवाय ज्ञान नाही, ब्रह्म नाही, गुरुच ब्रह्म आहे हे तुला सांगतो आहे. आणि हे त्रिवार सत्य आहे. मग ह्याच्या व्यतिरिक्त अनंत प्रकारे लोक परमेश्वर प्राप्तीच्या मागे लागतात. ते महादेव म्हणतात काय म्हणतात ते साधारण ह्या पूर्ण ह्याच्यात 180 श्लोक आहेत. आपण एक साधारण 10-10 श्लोकचा एक छोटासा भाग घेऊन त्याच्यावर उभं केलं आहे, कारण विषय मोठा असल्यामुळे. तर ते पहिल्या 10च्या ह्याच्यात म्हणतात की अनंत विषय हाताशी घेऊन वेद, शास्त्र, पुराण, इतिहास हे सगळे विषय हाताशी घेऊन तंत्र, मंत्र, यंत्र, पूजा, यज्ञ ह्या सगळ्या प्रकारांनी परमेश्वर प्राप्तीची लोकांनी प्रयत्न केलेला आहे. पण ते काय म्हणतात महादेव, गुरु विना हे सगळं निरर्थक आहे. जेवढी तुम्ही साधना करता त्याला गुरुचा पाठिंबा आहे का? मग आपण म्हणू याच्यामध्ये ज्ञान तर हवं आहे, पण ज्ञानाच्या जोडीने श्रद्धेची झालर हवी आहे. तर श्रद्धा कशात हवी आहे? तर ते म्हणतात गुरुपादांबुजम स्मृत्वा जलम शिरसी धारयेत सर्व तीर्थगास्य संप्राप्तिफलम. कशात आपल्याला विश्वास पाहिजे? गुरुचरणांच्या तीर्थात, गुरुच्या उच्छिष्ट भोजनात, गुरुच्या स्पर्शात, गुरुच्या स्पर्शदीक्षेत, गुरुच्या दृष्टीत. हे सगळं आपलं कल्याणकारी आहे या कल्पनेवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे. मग हा श्रद्धेचा ही नवी झालं तुमच्या विचारांना लागल्याशिवाय तुम्हाला ह्या विषयामध्ये पुढे जाणं कठीण आहे. त्याच्यामुळे आपण धरून चालू, व्हॉट इज रॉंग इन दॅट? एक श्रद्धा मनात धरून चालू. आपल्याला जेव्हा ती प्रूव्ह करणार नाही तेव्हा सोडून देऊ विश्वास. पण जर प्रूव्ह झालं म्हणजे ॲज्युम करायचं, म्हणजे गृहीत धरून चालायचं की हे सत्य आहे, अनलेस प्रूव्ड अदरवाईज. म्हणजे जर असत्य सिद्ध झालं होत नाही तोपर्यंत आपण धरून चालायचं की गुरुपादांबुजम स्मृत्वा जलम शिरसी धारयेत सर्व तीर्थगाहस्य संप्राप्नोति फलम नरः. म्हणजे सगळे तीर्थ स्नानाचं फळ प्राप्त होईल ते फक्त गुरुच्या चरणांच्या तीर्थ प्रोक्षणाने आपल्याला होऊ शकतं. आता त्याचे आपण समुद्र स्नानाची जी महत्त्व केव्हा पाहू तेव्हा बघू. पण आता आपल्याला एवढं तर कळतं की हे गुरुप्रती एक वेगळा भाव आपल्याला ठेवायचा आहे. जसं अनंत स्त्रिया आहेत जगामध्ये, पण आपल्या मातेबद्दल भाव कसा असतो? आपण रोज
जेवण मिठाई खातो, सगळं खातो, पण प्रसादाबद्दल भाव कसा असतो. अशाच प्रकारे आपला या ग्रंथाबद्दल आणि या विचारांबद्दल भाव पाहिजे, की काहीतरी असेल हे सत्य जे आपल्याला सापडायचं असून हरकत नाही, आपण गृहीत धरून चालू सध्या ते सत्य आहे. मी म्हणल्यासारखं अनलेस प्रूव्ड अदरवाईज. तर गुरुची व्याख्या देताना सुद्धा गुरुगीता सांगतं, गुकार स्वंधकारश्च रुकार तेज उच्चते. म्हणजे एक अज्ञानाचा अंधार दाखवतं आणि दुसरं त्या अज्ञानाला नाहीसं करण्याचा प्रकाश आहे. की गुरु ह्या दोन शब्दाला, हा महामंत्रच आहे, तो शब्द म्हणजे महामंत्रच आहे. म्हणजे हा आपल्याला एका अज्ञान अवस्थेतनं ज्ञान अवस्थेकडे नेतो आहे. हे मुख्य त्याला पहिलं श्रेय त्या गुरु या शब्दाला जातं. दुसरं आहे दुकार प्रथमो वर्णो मायादी गुणभासका. मायेचं प्रतीक आहे आणि मायाची भ्रांती काढणारा दुसरा शब्द रू आहे. शरीरम इंद्रियम प्राणम सद्गुरुभ्यो निवेदेत. अशा सद्गुरूला तुम्ही शरीरानी, मनानी, इंद्रियांनी, भक्तिभावनेनी तुम्ही शरण जा. शरण जा म्हणजे पहिले तुम्ही स्वीकारा की असं काही शास्त्र जगात आहे ज्याला गुरु म्हणतात, ज्या ज्ञानाच्या प्रती आपल्याला अज्ञानातून निघून ज्ञानाकडे जाता येण्याची शक्यता आहे आणि ही वैश्विक रचना आहे. आता आपण दुसऱ्या 30 ते 40 श्लोकांकडे जातो तर संसाराचं वर्णन आहे. संसार वृक्षम आरूढ पतंतो नरकार्णवे. संसाराच्या वृक्षावर जरा चढलो की त्यातनं घसरून पडणं इज वन ऑफ दी डेफिनेटनेस. त्याच्यात शंकाच नाही. कधीतरी तुम्ही ते खाली पडणार आहात आणि कुठे पडणार? नरकात पडण्यासारखं आहे ते. मग अशा वेळी काही उपाय ठेवून दिला आहे का देवानी? कारण हे त्याला माहिती आहे, हे संसारात पडलेत ना, जन्माला आला आहे तो मृत्यूला जाणार, संसारात पडला आहे तो संकटात पडणार. मग अशा वेळी काही उपाय ठेवला आहे का? येस, कारण त्यांनी विश्व निर्माण केलं तर काहीतरी स्मार्टली त्यांनी उपाय पण ठेवला असेल. तो उपाय काय? गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. अशी एक विभूती निर्माण केली आहे ज्याला आपण गुरु म्हणू, ज्याच्यामध्ये तिन्ही शक्ती आहेत. विष्णूची आहे सस्टेनन्सची, भगवंताची शिवाची आहे डिस्ट्रक्शनची, ॲज वेल ॲज ब्रह्माची आहे निर्मितीची. म्हणजे आणि त्यात त्यांनी असे सुंदर सांगितलं की 4 मुख नसून हा ब्रह्म आहे, 3 डोळे नसून हा शिव आहे, 4 हात नसून हा विष्णू आहे. अशी विभूती परमेश्वराने पृथ्वीवर निर्माण केली आहे, ज्याला आपल्या मानव भाषेत आपण गुरु म्हणतो. मग ते म्हणजे यच सत्य. याचा आणि जगाशी काय संबंध आहे? आपण विचारू याच्याशी आणि जगाशी काय संबंध आहे? तर असं म्हणतात, यत सत्येन जगत सत्यम यत प्रकाशेन भातीत यदानंदेन नंदंती तस्मै शुभ. म्हणजे ह्याच्यामुळे जग सत्य आहे, ह्याच्यामुळे शाश्वत आहे, ह्याच्यामुळे आनंद आहे. या गुरुमुळे या जगात हे सगळं आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे काय असेल ही विभूती, काय असेल ही शक्ती, काय ही विचाराची गोष्ट आहे. मग नंतर ते म्हणतात या गुरुचे 2 महत्त्वाचे, 2 चरण महत्त्वाचे. मग मानवाचे काय महत्त्वाचे? 2 हात. 2 हात महत्त्वाचे. तर आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला 2 हात महत्त्वाचे आणि 2 चरण परमेश्वराचे. ह्या चरणांना आपण वाणीने, मनाने, बुद्धीने आपण त्याची सेवा करू. भगवद्गीतेतही सांगितले, अर्जुनाला कृष्ण सांगतात की तुला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तू त्याच्या दारी जा आणि त्यांची सेवा कर. हे फार महत्त्वाचं आहे. मग त्याच्या पुढे आपण बघतो 2 प्रकारे देव आपल्याला, त्या देवाबद्दल आपल्याला ज्ञान करून घेता येतं. एक काय, प्राणायाम वगैरेसारखी जरा कठीण अशी प्रक्रिया काही आहेत ज्याच्याने तुम्हाला प्राप्त करून घेता येतं. पण दुसरा सोपा मार्ग आहे. सोपा मार्ग काय? गुरुवर चिंतन केलं तर परमेश्वरावर केल्यासारखं, गुरुचं नाम संकीर्तन केलं की परमेश्वराचं संकीर्तन केल्यासारखं, आणि गुरुच्या संदर्भात आपण कसली पूजा केली, परमेश्वरीय पूजा ती होऊ शकते. मग आता ही गुरुच्या चरणांमध्ये काय आहे, कसली शक्ती आहे ही? तर असं म्हणतात ती सुद्धा नुसते धुळीचे कण असे जरी घेतले तरी एक सेतूसारखं आहे. ही हॅज दी पॉवर टू हेल्प अस टू क्रॉस दी भवसागर ऑफ लाईफ. फार सुंदर एक हनुमानाची गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते. आणि ती
अशी अशी आहे की हनुमान म्हणतात, राम बघतात हनुमानाने दगडं टाकलीत पाण्यात आणि ती तरंगत आहेत, तो फक्त राम म्हणतोय. तर राम म्हणले, ते राम म्हणून टाकतोय, मी आपलं टाकून तर बघतो, माझंच नाव येईल, माझंच नाव तो घेतोय म्हणून तो टाकतो, ते तरंगत नाही. तर हनुमान तिथंच उभे असतात. राम म्हणतो, अरे तू माझं नाव घेऊन टाकतोय आणि ते तरतंय आणि माझ्याबद्दल मी टाकतोय तर ते तरत नाही. तो म्हणतो, सर तुम्ही हात सोडले. ते म्हणते, रामा तू जर हातच सोडला लोकांचा तर तो तरणार कसा. तर हा असतो जो भाव आणि जी श्रद्धा जी आपल्याला पाहिजे गुरुगीतासारख्या ग्रंथाचा उपयोग करून घ्यायला. तर ह्या गुरुचा उपयोग काय असतो, तर यस्माद अनुग्रहम लब्ध्वा महत् अज्ञानम उत्सृज्ये. मला जर गुरुचा अनुग्रह प्राप्त झाला तर काय होईल, तर अज्ञान माझं जाईल, महत् अज्ञान जाईल, म्हणजे अज्ञानाचं मूळच जाईल. मी जीव आहे हाच भाव जाईल आणि मी शिव आहे हे राहील. तर आपण आता 60पर्यंत घेतलं आहे. आता मी ह्याच्या पुढचं बी भागामध्ये येते, ते आपण याला एमध्ये टायटल करू. ABCD अशा 4 भागामध्ये तुम्हाला मी गुरुगीतेचं सार सांगते. मी आहे स्वामी राधिकानंद, श्री गुरुगीताच्या संदर्भात आपल्याशी बोलते. नमस्कार.